सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज उपांत्य फेरीतील पहिला सामना पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात खेळण्यात आला। सामन्याच्या 9व्या मिनिटाला वेताळमाळच्या राहुल पाटीलच्या फ्री किकवर आकाश माळी यानं गोल करत वेताळमाळ संघाला आघाडी मिळवून दिली। 16व्या मिनिटाला डी बाहेरून मारलेल्या फटक्यावर वेताळमाळच्या रेहान मुजावर यानं गोल केला। यानंतर पाटाकडील कडून गोलची परतफेड करण्यासाठी आक्रमक खेळ करण्यात आला, मात्र वेताळमाळच्या बचावफळीनं त्याला रोखलं। पूर्वार्धात पाटाकडीलच्या 3 संधी वाया गेल्या। पूर्वार्धात वेताळमाळचा संघ 2-0 अशा गोल फरकानं आघाडीवर होता। उत्तरार्धात सामन्याच्या 45व्या मिनिटाला संदेश कासारच्या पासवर आकाश माळी यानं गोल करत वेताळमाळ संघाला 3-0 अशी आघाडी मिळवून दिली। गोलची आघाडी कमी करण्यासाठी पाटाकडील संघाकडून आक्रमक चढाया करण्यात आल्या, मात्र त्यांना यश आलं नाही। सामना संपण्यास काही मिनिटं शिल्लक असताना वेताळमाळच्या प्रणव कणसेच्या पासवर आकाश माळी यानं गोल करत वेताळमाळ संघाला 4-0 अशी भक्कम आघाडी मिळवून दिली। अखेरपर्यंत हीच आघाडी कायम राहिल्यानं वेताळमाळ तालीम मंडळानं हा सामना जिंकत अंतिम सामन्यात प्रवेश केला। वेताळमाळ संघाकडून आकाश मोरे, राहुल पाटील, सर्वेश वाडकर यांनी, पाटाकडील कडून यशराज कांबळे, रोहित पोवार, रोमारिओ ओंकार मोरे, अमीन काझीर, नबी खान यांनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं। उद्या सोमवारी स्पर्धेतील दुसरा सामना सायंकाळी 4 वाजता दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम मंडळ यांच्यात होणार आहे।